नमस्कार. इन्फोगॉड चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज इन्फोगॉड ह्या चॅनलवरती आपण एक नवीन स्तोत्र शिकणार आहोत. ते श्री कालभैरव स्तोत्र आहे. तर सर्वात आधी जे नवीन आहेत इन्फोगॉड चॅनलवरती त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फोगॉड हा स्पिरिच्युअल चॅनल आहे. त्यामुळे यावरती तुम्ही वेगवेगळी स्तोत्र ग्रंथपठन ऐकाल, तसेच काही मंत्र आणि काही देवदेवतांच्या प्लेसेसला आपण स्पिरिच्युअल प्लेसेसला व्हिजिट करतो त्याचे व्हिडिओ तुम्ही बघाल. आता ज्यांनी ऑलरेडी लाईक शेअर सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना मी धन्यवाद करते, व ज्यांनी केलं नाही आहे जे नवीन आहेत त्यांनी हा व्हिडिओ तर ऐकावाच, इतर पण व्हिडिओज बघावेत ऐकावेत व इन्फोगॉड 4597ला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व दररोज नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करून नवीन नोटिफिकेशन बघत जा अशी देखील मी त्यांना विनंती करते. आता आज आपण जे स्तोत्र ऐकणार आहोत ते श्री कालभैरव स्तोत्र आहे. तर कालभैरव हे कोण आहेत विनू, की ते महादेवांचं रूप आहे कालभैरव हे. आणि कालभैरवाची जर आपण उपासना केली तर आपल्या ज्या सगळ्या इडापिडा असतात, अचानक येणारी संकट आहेत, बाहेरच्या बाधा आहेत किंवा रोगराई आहे, घरातले परंपरागत रोग आहेत, जुने आजार आहेत किंवा अनेक वर्षांचं कर्ज आहे, खूप काही पीडा लागलेली आहे, कसली तरी मानसिक त्रास आहे किंवा डोक्यावर परिणाम होण्याचा त्रास आहे, घरातून कोण निघून गेलेलं आहे किंवा ते निघून गेले आणि परत कधीच आलेलं नाही आहे, पण ते कुठे आपल्याला ते माहिती नाही आहे आणि त्यामुळे होणारे आपल्याला त्रास आहेत, जसे की पितृबाधा वगैरे. हे जे काही दोष आहेत ते नष्ट होतात जर आपण कालभैरवांची नित्य उपासना केली तर. पण आपण दररोजच कुठल्या ना कुठल्या देवाचे स्तोत्र मंत्र म्हणत असतो किंवा आपल्याला जीवनामध्ये गुरु देखील असतील, जसं की मला माझ्या जीवनामध्ये गुरु आहेत. जर इथे तुम्ही बघत असाल त्यांचा फोटो, इथं व्हाईट साडीमध्ये त्या परमपूज्य कलावती आई आहेत. तर तुम्ही ऐकलं असेल, नसेल ऐकलं तर मी त्यांच्याविषयी पण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये टाकणारच आहे. तर त्या माझ्या जीवनामध्ये प्रथम गुरु आहेत, परमपूज्य कलावती माता ह्या. त्यांचं मुख्य स्थान जे आहे ते बेळगावला आहे. तर बेळगाव येथे परमपूज्य कलावती आईंनी समाधी घेतलेली आहे. तर त्या माझ्या जीवनामध्ये मला पहिल्या गुरु म्हणून लाभलेल्या आहेत, आध्यात्मिक गुरु. आणि दुसरे गुरु जसं की आपल्याला माहिती आहे की देवघरामध्ये छोटेसा स्वामींचा आणि दत्तगुरूंचा फोटो आहे माझ्या, की श्री स्वामी समर्थ महाराज हे माझे दुसरे गुरु आहेत. आणि आपल्या सगळ्या देवांचे गुरु म्हणजे सगळ्या गुरूंचे गुरु, आदिगुरु म्हणजे दत्तगुरू हे देखील मला माझ्या जीवनामध्ये गुरु म्हणून लाभलेले आहे. तर इन्फोगॉड ह्या चॅनलवरती आपण स्वामींची, दत्तगुरूंची पण वेगळी स्तोत्र मंत्र अध्यायपठण घेत असतो, आईंचं पण घेत असतो. तुम्ही इन्फोगॉड चॅनलवरील जेवढे तुम्हाला रोज बघता येतील तेवढे व्हिडिओज बघा. इतर पण मंत्र आणि उपासना मी टाकत असते, त्या पण तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्की तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये त्याचा फायदा होईल. आता अगेन आपण वळूयात आपल्या आजच्या विषयाकडे, की कालभैरव स्तोत्र हे आपण आज घेणार आहोत. तर कालभैरव ह्याचं महत्त्व मी आधी सांगितलं, की त्यांची नित्य उपासना का करायची, की सगळ्या इडापिडा, कटकटी, संकट, आजारपण, रोगराई, डोक्यावर झालेला परिणाम, पितृदोष हे सगळे नष्ट होतात. तसंच पैशांच्या पण काय कटकटी असतील त्या पण निघून जातात. मतभेद पण जे असतील आपल्या घरातल्या जवळच्या नात्यांमध्ये ते पण दूर होतात जर कालभैरवांची आपण नित्य उपासना केली तर. पण जर नित्य उपासना शक्य नसेल तर दर रविवारी श्री कालभैरव स्तोत्र आपण एकदा तरी वाचावं आपल्या सकाळी किंवा संध्याकाळी. पण जसं की मी आधी सांगितलं की अनेक व्ह्यूवर्सच्या अशा कमेंट्स आहेत की त्यांना वाचायला वेळ नसतो, म्हणून मी काही सिलेक्टिव्ह स्तोत्र मंत्र आणि ग्रंथपठण हे मी ऑडिओ स्वरूपामध्ये इन्फोगॉड 4597 हा जो आपला चॅनल आहे त्यावर मी अवेलेबल करते. तर आज मी अवेलेबल करते श्री कालभैरव स्तोत्र. हे पूर्ण ऐका तुम्ही, जेव्हा ऑन कराल ह्याचा ऑडिओ व्हिडिओ तर तो स्टार्ट टू एंड पूर्ण ऐकत जा, जेणेकरून आपल्या मेंदूपर्यंत ह्याची प्रत्येक ओळ गेली पाहिजे. जेवढं स्पष्ट मला उच्चार करून म्हणता येईल तेवढं मी ह्याचं पठण करणार आहे. जर रेकॉर्डिंगमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला ते जेव्हा रेकॉर्ड होऊन तुम्हाला अवेलेबल होईल त्यात काही प्रॉब्लेम येत असतील तर मला कमेंटद्वारा कळवा. तुमच्या प्रतिक्रिया पण मला कमेंटद्वारा कळवत जा. तुम्हाला इतर पण कोणतं स्तोत्र मंत्र ग्रंथपठण असेल, कुठल्याही देवाविषयी किंवा कुठल्याही स्पिरिच्युअल प्लेसविषयी माहिती हवी असेल, कोणत्याही ग्रंथपठणाविषयी काही माहिती हवी असेल, उपासनेविषयी माहिती हवी असेल, नवीन कोणता कंटेंट तुम्हाला जाणून घ्यायचा आहे तर मला कमेंटद्वारे कळवा. किंवा तुमच्याकडे असेल तर ते देखील मला तुम्ही
कमेंटद्वारे कळवा की हे इन्फोगॉड या चॅनलवर तुम्ही टाका, ही माहिती माझ्याकडे आहे. तर ते आपण आपल्या नावासकट तो कंटेंट मला कळवा कमेंटद्वारे. तर आता लेट्स गो अहेड की आपण स्तोत्र पठण आता करूया. स्टे ऑन इन्फोगॉड चॅनल. श्री कालभैरव स्तोत्र. सर्वप्रथम आपण गणेशांना वंदन करू. श्री गणेशाय नमः, श्री खंडेराय नमः, श्री कालभैरवाय नमः, श्री कुलदैवताय नमः. आता श्री कालभैरव स्तोत्राला सुरुवात करूया. श्री कालभैरव स्तोत्र. नमो भैरव देवाय नित्यानंद मूर्तये विधिशाखांत मार्गाय वेदशास्त्रार्थ दर्शिनी दिगंबराय कालाय नमः खट्वांगधारिणे विभूती विल सद्भाल नेत्राय आयुर्वेद मूलिने कुमार प्रभवे तुभ्यं बटुकाय महान्मते नमो चिंत्य प्रभावाय त्रिशूल युधधारिणे नमः खड्ग महाधार वृत्य त्रैलोक्य भीतये पुरित विश्वाय विश्वपालते नमः अष्टमूर्ते नमस्तुभ्यं कालकालायते नमः कंकलायते घोराय क्षेत्रपालाय कामिने कालकाष्ठदिरूपाय कालाय क्षेत्रवासिने नमः शस्त्रिज तुभ्यं विराजे ज्ञानशालिने विद्यां गुरवे तुभ्यं निधिनापत आतपये नमः नमः प्रपंच दोरदंड दैत्यदर्प विनाशिने निज भक्त उद्दाम हर्षप्रवरदायिने नमो दंभारि मुख्याय नाम ऐश्वर्यष्टदायिने नमो दंभाय मोहाय द्वेष उच्चाटन कारणे शंकराय राजन्य मौलिन्यस्य निजाग्रहे नमो भक्तांद्रे हत्रे स्मृतिमात्रार्थ वशिने आनंदमूर्तये तुभ्यं स्मशान निलयायते वेताळभूत कुष्मांड गृहसेवा विलासिनी दिगंबराय महते पिशाचकृतिशालिनी नमो ब्रह्मादि भित्व परुपदुरेणु वरायुषी ब्रह्मादिग्रासदक्षाय निफलाय नमो नमः नमः काशीनिवासाय नमो दंडकवासिने नमो नांत प्रबोधाय भैरवाय नमो नमः. श्रीकालभैरवाय स्तोत्र संपूर्ण. श्रीकालभैरवाय अर्पणमस्तु. शुभम भवतु. अशा प्रकारे अत्यंत सोपं आणि अत्यंत स्पष्ट स्वरामध्ये श्री कालभैरव स्तोत्र मी या ठिकाणी पठण केलेलं आहे. हे पठण करायला खूप कमी वेळ लागतो, साधारण 2.5 ते 3 मिनिटं. हे संस्कृतमधलं आहे. जेवढं स्पष्ट भाषेत रेकॉर्ड करता येईल मी केलेलं आहे. तुम्ही हे दररोज लावून ठेवा किंवा दर रविवारी दिवसातून एकदा ऐका. आणि मी पोस्टद्वारे पण आपल्या इन्फोगॉड ह्या चॅनलवरती मी ह्याचं जे संस्कृतमधलं स्तोत्र आहे ते मी पोस्ट करणार आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या. तुम्हाला डाउनलोड करून तुम्ही ते वाचून स्वतः म्हणलं तरी चालेल. तुम्हाला वेळ नाही आहे तर मी आत्ता जे म्हणाली आहे ते ऑडिओ स्वरूपामध्ये तुम्ही ऐका हे स्तोत्र. आणि ह्याचे फायदे मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहेत की श्री कालभैरवांची जर उपासना केली, त्यांची छोटी छोटी स्तोत्र म्हणली किंवा तुम्हाला दुसरं कोणतं त्यांचं स्तोत्र येत असेल ते म्हणाल तुम्ही, तर तुम्हाला श्री कालभैरव म्हणजेच देवादिदेव शिवशंकर भोलेनाथ ह्यांचा आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यांचे एक रक्षा कवच आपल्या भोवती फॉर्म होतं. आपल्या कुटुंबाच्या घराच्या भोवती फॉर्म होतं एक रक्षा कवच. आणि सगळ्या इडापिडांपासून संकटांपासून आपलं संरक्षण होतं. आणि ज्या अचानक येणारी संकट आहेत त्यातनं काही ना काही आपल्याला मार्ग प्राप्त होतो, त्याचा नाश होतो त्या संकटांचा आपण कालभैरवांची जर उपासना केली तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील इन्फोगॉड ह्या चॅनलवरती तर व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंटद्वारे मला आपल्या प्रतिक्रिया कळवा. मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय करेल आणि अजून नवीन स्तोत्र किंवा ग्रंथपठण मी नक्कीच घेऊन येईल. तर स्टे ट्यून ऑन इन्फोगॉड चॅनल, स्टे ऑन इन्फोगॉड चॅनल आणि भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.